भाग्य, वैराग्याचे भाग्य संत संघाची लाग. संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. तुची देव भक्त, तुची देव भक्त, भेदा भेद नाही जात. संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. तुका प्रेमे नाचे गाये, तुका प्रेमे नाचे गाये, गाणियात विरुणी जाये. संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची, दुसरे चरण. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची. त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू. दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची. त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू. जगपालाने कथेचा पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं. धन्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं. भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. यावर करे संतांच्या, यावर करे संतांच्या. या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी. मस्तक हे पायावरी, यावर करे संतांच्या, यावर करे संतांच्या, यावर करे संतांच्या. मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. प्रस्तुत मुरगुड शहरामध्ये गैबी उरसानिमित्तानं सुरू असणारा हा सोहळा आणि याच सोहळ्यातली ही कीर्तनाची सेवा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझ्या वाटेला आलेली आहे. समितीचे अध्यक्ष भुई सर, सचिव जाधव सर, आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य होडगे सर, सगळे विद्यमान नगरसेवक आणि सगळे ग्रामस्थ.
आजच्या सेवेकरती घेतलेला अभंग संत शिरोमणी जगतवंद्य जगद्गुरु तुकाराम महाराजांचा संतांची महिमा सांगणारा अभंग आहे. या अभंगामध्ये महाराज काय सांगतात की संतांच्या संगतीत गेल्यानंतर कोणतं तरी भाग्य आपल्या वाट्याला येतंय. मग त्यापैकी कोणतं भाग्य? अरे वैराग्याचे भाग्य. तुमच्या आमच्या वाटेला वैराग्याचं भाग्य येतं, परंतु कधी? संत संग हाची लाग. संतांच्या संगतीत गेल्यानंतर तुमच्या आमच्या वाटेला वैराग्याचं भाग्य येतं. कारण काय? दुसऱ्या चरणामध्ये सांगतात संत कृपेचे हे दीप. संत कृपेचे दीप आहेत आणि असे दीप असणारे संत काय करतात? करी साधका निष्पाप. सगळ्या साधकांना निष्पाप करण्याचं काम संत करतात. आणि पुढे जाऊन महाराज असं सांगतात, तोची देव भक्त, तोची देव भक्त, भेदाभेद नाही जात. ज्याच्यामध्ये भेदाभेद नाही असा जर कोण असेल तर तो देव भक्त आहे. आणि असा देवभक्त काय करतो? महाराज चौथ्या चरणामध्ये सांगतात, तुका प्रेमे नाचे गाये, गाणी यात विरुणी जाय. तुकाराम महाराज म्हणतात की अशा भक्तीची अवस्था ज्या वेळेला आमच्या वाटेला येते त्यावेळेला असा भक्त आनंदानं प्रेमानं नाचतो, गातो आणि गाता गाता त्याच गाण्यामध्ये विरून जातो. कारण संत कृपेचे हे दीप, करी साधका निष्पाप. अभंगाचा भावार्थ संपला. आता अभंगाच्या विस्तृत चिंतनाकडे वळूयात. या अभंगामध्ये महाराज काय म्हणतात की वैराग्याचे भाग्य. आता महाराज भाग्य वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. काही माणसं लॉटरी लागल्यानंतर म्हणतात भाग्य उजळलं. लॉटरी लागल्यानंतर म्हणतात भाग्य उजळलं. सगळेच सत्तेत आले की काय म्हणतात? भाग्य उजळलं. एखादं गुप्त धन हाताला लागलं की काय म्हणतात? भाग्य उजळलं. बरेच दिवस प्रयत्न केला ठरवायचं, ठरलं नाही. आणि ज्या वेळेला ठरलं त्यावेळेला भाग्य उजळलं. म्हणजे काय की प्रत्येकाचं भाग्य बघण्याचा दृष्टिकोन हा कसा आहे? वेगवेगळा आहे. परंतु कोणतंही भाग्य घ्या, एक ना एक दिवस संपणारा आहे. समजा तुम्हाला 1 कोटीची लॉटरी लागली. समजा 1 कोटीची लॉटरी लागली. 1 कोटी संपणार की नाही? एक ना एक दिवस 1 कोटी संपणार. 10 कोटीची लागली, एक ना एक दिवस संपणार. बरोबर. म्हणजे तुमच्या वाटेला आलेलं कोणतंही भाग्य एक ना एक दिवस संपणार आहे. परंतु वैराग्याचं भाग्य ज्या वेळेला येतं त्यावेळेला ते कधीही संपत नाही. आणि म्हणून अशा भाग्याला महाराज म्हणतात वैराग्याचे भाग्य. आता वैराग्य कशामुळे निर्माण होतंय हो? पहिली गोष्ट, दुःखामुळे वैराग्य निर्माण होतं. अतीव दुःख झालं की बाबा काय काय करायला गेलो आणि कधीच माझं चांगलं झालं नाही. माझ्या सोबत जे जे आहेत ते सुद्धा माझे नाहीत असं ज्या वेळेला वाटायला लागतं त्यावेळेला असं वाटतं की ह्या सगळ्यातनं बाहेर पडावं आणि वैराग्य घ्यावं. वाल्या कोळ्याच्याही बाबतीत असं झालं. वाल्या कोळ्याला असं वाटलं की मी एकटाच असा आहे की माझ्या कुटुंबाला पोसण्याचं काम करतोय. नारदाने विचारलं, अरे वाल्या, स्वतःच्या कुटुंबासाठी इतक्या जणांना मारलास, एकदा जाऊन विचार ते कुटुंब तुझ्या पापामध्ये सहभागी आहे का? काय म्हणाला? त्यांच्यासाठीच केलंय, आहेत की ते सोबत? नाही, एकदा विचारून खात्री करून घेऊन ये. म्हणून ज्या वेळेला वाल्या कोळी घरामध्ये विचारायला गेला तेव्हा बायको म्हणा लागली, तुम्ही जे केले असा ते काय धर्मानं केले असा. तुमचं काय होतं? कर्तव्य होतं. पोरं म्हणा लागली, आमच्यासाठीच केले असा, तुम्हाला जर जमणार नव्हतं तर आम्हाला जन्म कशालाच दिला. तुमच्या पापामध्ये आम्ही सहभागी नाही. आणि म्हणून महाराजांनी फार सुंदर वर्णन केलं बघा. हरी माता पिता बंधू भगिनी नभवती निर्वाणी. माता पिता बंधू भगिनी इष्टमित्र सजन
पावती निर्वाणी. निर्वाणी. महाराज तुम्ही ऐकलं असेल बघा की अमक्याच्या शेवटच्या अंतयात्रेला 10,000 माणसं होती. किती माणसं होती? 10,000. काय त्यांच्या अंतयात्रेला गर्दी हो. गाड्या लावायला जागा नाही, उभा राहायला जागा नाही, इतकी गर्दी. कुणाच्या? त्यांच्या अंतयात्रेला. ठीक आहे, आता फक्त मला एवढं सांगा, जे वरती गेले त्यांच्या सोबत त्या 10,000 जणांमधलं कोण कोण गेलं? कुणीही नाही. माता पिता बंधू भगिनी कोणी न पावती निर्वाण. इष्ट मित्र स्वजन सखे येतो सुखाची मांडणी. वास्तुशांतीला येतील, लग्नाला येतील, पार्टी करूया म्हटल्या असा तरी येतील, 31 दिवशी आठवणीनं येतील. पण ICU मध्ये आहे असं जर सांगितलं तर फोन बंद करून ठेवतील. येतो सुखाची मांडणी, एकला मी दुःख भोगे, कुंभ पाक जाचणी. इथं फक्त आपण एकटे आहोत आणि एकट्याला दुःख भोगायचं आहे. ज्या वेळेला दुःखाची जाणीव होते त्यावेळेला वैराग्य येतं. वीट आल्यानंतर वैराग्य येतं. वीट म्हणजे एखाद्या गोष्टीचा सारखं करून 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 वीट आला की आपल्याला काय येतं? वैराग्य येतं. बास, आता यापुढे नको. आता मला सांगा, अनेक वर्ष संसार करताय की नाही हो? मग वीट आला? वैराग्य आलं नाही. संसार इतकी वर्ष करूनही वीट आलेला नाही, परंतु काहींना तो वीट येतो. त्याला वीट आल्यामुळे काय होतं? वैराग्य येतं. दुसरी गोष्ट, ईश्वराबद्दल प्रेम जाग झालं की वैराग्य येतं. संत मीराबाईंना ईश्वरावरती इतकं प्रेम होतं की त्या प्रेमामध्ये त्यांना काय निर्माण झालं? वैराग्य निर्माण झालं. आणि चौथी गोष्ट, संतांच्या संगतीत गेल्यानंतर आणि संतांची कृपा झाल्यानंतर वैराग्य येतं. त्यामुळे संतांची संगत फार महत्वाची आहे. इथं महाराज ते सांगतात, वैराग्याचे भाग्य संत संग आचिला. संतांची संगत महाराज महत्वाची आहे. कारण काय माहिती आहे का? ज्या वेळेला तुम्ही वारकऱ्यांच्या संगतीत येता, ज्या वेळेला तुम्ही फडकऱ्यांच्या संगतीत येता, त्यावेळेला ते म्हणतात, आज मुरगुडला कीर्तन आहे, तुम्ही आमच्यासोबत कीर्तनला याल का? कुणाच्या संगतीत गेल्यावर? कुणाच्या? वारकऱ्यांच्या. हा. आणि जर तुम्ही ह्यांच्या संगतीत गेला तर ते म्हणतंय, आज जरा गडिंग्लजला जाऊन बसूया काय? बरेच दिवस आले घेतलेली. म्हणजे काय? तुम्ही कुणाची संगत करताय त्याच्यावरती तुम्ही कुठं जाताय हे अवलंबून असतंय. सोपा दृष्टांत देतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. एकदा काय झालं, एका जंगलामध्ये एका पक्षी पकडणारा, कोण असतो पक्षी पकडणारा? पारधी. हा. पारधी जंगलामध्ये गेला आणि पारद्याला शिकार करत असताना एका ढोलीमध्ये 2 पोपट सापडले. पोपट माहिती आहेत की नाही? हा, पोपट सापडले. पोपट सापडले आणि दोन्ही पोपट बोलणारे होते. आणि मग असंच पारधी पुढे गेला. पुढे एका ऋषींचा आश्रम लागला आणि ऋषींचा आश्रम लागल्यानंतर पारधी तिथं पाणी पिण्यासाठी गेला. आणि पाणी पिण्यासाठी गेल्यानंतर त्या ऋषींनी पारध्याकडे असणारे बोलणारे 2 पोपट पाहिले आणि म्हणाले की हे पारधी, मला यातला एक पोपट दे. तो म्हणाला ठीक आहे, ऋषी मुनींचा आग्रह मोडायचा नाही, म्हणून त्यांनी बोलणाऱ्या 2 पोपटापैकी एक पोपट ऋषी मुनींना दिला. आता तो ऋषी मुनींच्या इथं राहिला आणि तोच पारधी पुढे शहरात आला आणि दुसरा बोलणारा पोपट त्यानं एका खाकट्याला विकला. खाकटी माहिती आहे की नाही? काय म्हणतात तुमच्याकडं? खाटकीच म्हणतात ना. आता महाराज लोकांपेक्षा त्यासनी किंमत जास्त. तर आमच्याकडे गर्दी संध्याकाळची आहे, त्यांच्याकडे गर्दी सकाळपासून रात्रीपर्यंत. तर बघा, दिला, खाटक्याला दिला. थोड्या दिवसानंतर त्याच जंगलामध्ये राजा आणि त्या राजाचा लहान मुलगा म्हणजे राजपुत्र गेला. ते शिकार करत करत गेले. त्यांनाही तहान लागली. समोर ऋषी मुनींचा आश्रम दिसला. आश्रमामध्ये जावं, ऋषी मुनींना नमस्कार करावा आणि पाणीही प्यावं म्हणून ते आश्रमामध्ये गेले.
आणि ज्या वेळेला राजा आणि राजपुत्र आश्रमात गेले त्याच वेळेला तो बोलणारा पोपट बरोबर आश्रमाच्या सुरुवातीलाच पिंजऱ्यामध्ये ठेवलेला होता. त्या पोपटानं लगेच त्यांना बघितलं आणि म्हटलं रामकृष्ण हरी. कुणी म्हटलं? कुणी? पोपटानं. आपण नव्हे. कुणी म्हटलं? पोपटानं म्हटलं. पोपटानं रामकृष्ण हरी म्हटलं. या बसा सुस्वागतम असं म्हटलं. आणि हे बघितलं त्या राजाच्या मुलानं. ते लगेच म्हणाले पप्पा पोपट मला हा पाहिजे. आता बोलणारा पोपट बघून त्या लहान मुलाला कौतुक वाटलं आणि म्हणून त्यानं सांगितलं की हा मला पोपट पाहिजे. शेवटी राजानं आग्रह धरला ऋषी मुलींच्याकडं की बघा की लहान मुलाचा हट्ट आहे, हा बाल हट्ट तुम्ही पुरवा आणि तुमच्याकडं असणारा बोलणारा पोपट आम्हाला द्या. ऋषी म्हणाले राजा आहे, कधीतरी सहकार्य करेल, आपण पोपट द्यावा. त्या मुलानं तो पोपट दुसऱ्या दिवशी दरबारात आणला, दरबार भरवला, सगळ्या लोकांना बोलवलं आणि दाखवलं की हा बघा आम्ही जंगलातून ऋषीमुनींच्याकडून बोलणारा पोपट आणलेला आहे. पोपटाला सांगितलं पोपटा बोल, हा सगळा दरबार तुला बघण्यासाठी आलेला आहे. आणि त्यानं मंत्र म्हणायला सुरुवात केली. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. कोण म्हणा लागले? पोपट. राजा नव्हे, पोपट. राजाला दुसरा एक मुलगा होता. ते म्हणाला पप्पा मला सुद्धा बोलणारा पोपट पाहिजे. राजानं हा बाला हट्ट पुरवायचं ठरवलं आणि म्हणून काय केलं की पुन्हा त्या ऋषी मुनींना सांगितलं की तुमच्याकडे एक पोपट आहे का? त्यांनी सांगितलं की आमच्याकडे एकच पोपट आहे. मग प्रधानजींनी दौंडी पिटवली आणि सांगितलं की राज्यात बोलणारा पोपट कुठे असेल तिथून किती म्हणेल तितके पैसे देऊन विकत आणा. प्रधानजी गेले आणि पोपट सापडला एका खाटक्याकडं. कुठं सापडला? खाटक्याकडं. आता खाटक्यानं बी त्याला जास्त वजन नाही म्हणून अजूनपर्यंत ठेवलेला. ते जर 2-3 किलोचं झालं असतं तर ठेवलं असतं म्हणता. आणि मग म्हटलं की बोलणारा पोपट आहे, आम्ही घेऊन जातो, 20,000 रुपये द्या तरच तुम्हाला पोपट आम्ही देतो. प्रधानजी म्हणाला राजानं सांगितले 25 घ्या पण पोपट द्या. पोपट आणला. मग त्या बारक्या मुलग्यानं दुसऱ्या दिवशी दरबार भरवला. जसं काल दादानं बोलणारा पोपट तुम्हाला दाखवलाय तसं मी सुद्धा आज तुम्हाला बोलणारा पोपट दाखवणार आहे. पोपटाला आणलं, मध्ये ठेवलं, दरबार भरवला आणि सांगितलं तुला 25,000 रुपये दिलेत, त्या पोपटापेक्षा तू सुंदर बोलून दाखवायचं. बोल रे पोपटा असं त्याला ते म्हणालं. ते म्हणालं पहिल्यांदा कितने का काटू. कितने का काटू. कितना किलो मांगता है, जल्दी जल्दी बोलो, रक्ती चाहिए क्या और कुछ चाहिए? कोण म्हणालं? पोपट. असं म्हटल्याबरोबर त्या पोपटाला पाहणाऱ्या लोकांना राग अनावर झाला. कारण काय? कारण अगोदरचा पोपट रामकृष्ण हरी म्हणत होता आणि हा बोलणारा पोपट कितने का काटू म्हणतोय. हा फरक कशाचा आहे? संगतीचा फरक आहे. कारण एक पोपट राहिला संतांच्या संगतीत, दुसरा पोपट राहिला खाटक्याकडं. आणि म्हणून माऊलींनी हरिपाठामध्ये फार सुंदर सांगितलं, हरी संतांची संगती मनो मार्गवती आपला श्रीपती येणे भक्ते, आपला श्रीपती येणे भक्ते, आपला श्रीपती येणे भक्ते. संतांची संगती मनो मार्गवती आपला श्रीपती येणे भक्ते, आपला श्रीपती येणे भक्ते, आपला श्रीपती येणे भक्ते. एकाच आईची 2 पोपट पण दोन्ही पोपटांची संगत कशी आहे? वेगळी वेगळी आहे. एक राहिला ऋषी मुनींच्याकडं आणि एक राहिला
खाटक्याकडं. म्हणून दोघांच्या बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये आणि समजण्यामध्ये फरक पडला. म्हणून संतांच्या संगतीत आल्यानंतर वैराग्याचं भाग्य समजतं, वैराग्याचं भाग्य वाट्याला येतं. आणि म्हणून महाराज म्हणतात की संतांची संगत करा, संतांच्या संगतीशिवाय तुम्हाला पर्याय नाही. छोटासा एक दृष्टांत आहे. एकदा अशीच गावातली एक शेळी आता वाट चुकून जंगलामध्ये गेली. आता जंगलातली वाट चुकून गावामध्ये यायला लागलीत, माहिती आहे ना? बिबट्या. बिबट्या. हा, काय व्हायला लागले? बिबट्या. आता जंगलातला गावात यायला लागलाय म्हटल्यानंतर गावातली शेळी जंगलात जाणं स्वाभाविक आहे. अशी जंगलात शिरली आणि वाटेत भेटला सिंह. सिंहाने विचारलं, कोण तू? आणि तिनं सांगितलं की मी शिळी आहे, मी चुकून जंगलामध्ये आलेली आहे, त्यामुळं मला सोडा, मला जीवदान द्या. जंगलातल्या राजा सिंहाने विचार केला की चुकून आल्या आणि जंगली प्राणी नाही, गावातला आहे, त्यामुळे हिला सोडून द्यावं. परंतु हे बघ शिळी, तुला जर वाटेत कुणी विचारलं की तू कुठून आलीस, तू कोण आहेस, तर तिला एवढंच सांगायचं की मी सिंहाची मावशी आहे. कुणाची मावशी? सिंहाची मावशी. पुढे गेली, वाटेत कोल्हा भेटला. कोल्ह्याने विचारलं, कोण तू? तिने सांगितलं मी सिंहाची मावशी आहे. कोल्हा म्हणाला ठीक आहे ठीक आहे, जा जा. पुढे गेला, पुढे हत्ती भेटला. हत्तीने विचारलं, कोण तू? तिनं सांगितलं मी सिंहाची मावशी आहे. हत्तीनं सोंडीनं उचललं, पाठीवर ठेवलं आणि जंगलाच्या बाहेर आणून गावात आणून सोडलं. कशाचा परिणाम? सिंहाची मावशी असल्याचा परिणाम. तसं या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये तुम्ही आम्ही संतांच्या संगतीत ज्या वेळेला जाऊ आणि संतांच्या संगतीचा परिपाक परिसासारखा ज्या वेळेला आम्हाला लागेल, त्यावेळेला आम्ही या जन्म मृत्यूच्या दरीतून भवसागरातून बाहेर पडू. आणि म्हणून हे सत्संगाचं आणि संतांच्या संगतीचं महत्व महाराज सांगतात, त्याच्यासाठी प्रमाण देतात. अरे ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा. झाली बोलायाची सीमा, झाली बोलायाची सीमा, झाली बोलायाची सीमा, झाली बोलायाची सीमा, झाली बोलायाची सीमा. कमी वेळेमध्ये अभंग सोडवायचा असल्यामुळं चाली डबल न घेता आपण सुपर फास्ट जाऊयात. कारण कसं आहे, खरी गर्दी उद्या आहे. त्यामुळं खऱ्या गर्दीसाठी आपण जरा लवकर आवर्त घेऊया. कार्यक्रम पत्रिका बघणाऱ्यांच्या लक्षात आला असेल उद्या काय आहे ते. बघा, म्हणजे संतांच्या संगतीचा हा परिणाम आहे. म्हणून म्हणतो की संगत कुणाची करावी? संतांची संगत करावी. संतांची संगत करावी, संतांच्या संगतीमध्ये जावं आणि संतांना स्वतःच्या उद्धाराबद्दल विचारावं, स्वतःच्या उद्धाराबद्दल विचारावं. आता बघा, आमचे भाऊसाहेब गुरुजी फार सुंदर सांगायचे. गुरुजी असे म्हणायचे की लोक येतात, लोक बोलतात, परंतु जन्म मरण, ज्ञान अज्ञान, द्वैत अद्वैत याबद्दल बोलत नाहीत. ते असं म्हणतात, महाराज तुमचं लग्न झालंय काय? तुम्हाला बायका किती? तुम्हाला पोरं किती? तुमची जमीन किती? मग त्यात ऊस गेला का नाही अजून? कुठल्या कारखान्याला घालता? संतांना काय विचारावं? बरेच दिवस झाले ताप आलाय, उतरत नाहीये, उतारा टाकू काय? हे संतांना विचारायचं नाही. मग संतांना काय विचारायचं? महाराजांनी फार सुंदर सांगितलं, अरे कायमी उद्धार पावेन, कायमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत, ऐसे
पावेन काय कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. संतांना काय विचारावं, काय मी उद्धार पावेन? अहो महाराज, आम्ही कशानं उद्धार पावेन? ते उद्धार पावण्याचं साधन तुम्ही आम्हाला सांगा. ते विचारत नाही, ते म्हणतंय औंधा तरी होईल काय? म्हणजे संतांना काय विचारायचं हे कळलं पाहिजे. त्यामुळं संत काय करतात की संत कृपेचे दीप आहेत आणि ते साधकांना निष्पाप करण्याचं काम करतात. आणि म्हणून महाराज म्हणतात, अरे वैराग्याचे भाग्य संत संग हाची वाट. पहिलं चरण संपलं, दुसऱ्या चरणावरती या. दुसऱ्या चरणामध्ये महाराज असं सांगतात, संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. संत काय करतात? संत कृपेचे दीप आहेत महाराज. संत काय आहेत? कृपेचे दीप आहेत. संत तुमच्या आमच्यावरती कृपा करतात. संत तुमच्या आमच्यावरती काय करतात? कृपा करतात. आणि म्हणून संतांना म्हटलंय, काय म्हटले संतांना? तुम्ही संत माय बाप कृपा म्हणत कायमी पतित कीर्तिवानो. संतांना कृपावंत म्हटलंय. किंवा तू काय म्हणे, तुम्ही उदार कृपाळ शृंगारले बाळ कौतुके. म्हणजे काय? संतांना कृपावंत असं म्हटलेलं आहे. बघा, संतांना आणि देवालाच फक्त कृपावंत म्हटलंय, बाकी कुणाला कृपावंत म्हटलेलं नाही. कारण या जगामध्ये संत आणि देव फक्त कृपावंत आहेत, बाकीचं कोणीही कृपावंत नाही. बाकीचे तुम्हा आम्हाला मदत करतात, बाकीचे तुम्हा आम्हाला सहकार्य करतात, बाकीचे तुम्हा आम्हाला आधार देतात, परंतु कारण संत तुम्हा आम्हाला कायम कृपावंत करून टाकतात. म्हणजे काय की प्रत्येक जण दान देतं असं आपण म्हणतो, पण दान देत नाही. जे परत घेतलं जात नाही त्याला म्हणावं दान. त्याला काय म्हणावं? दान. आता बघा, एखाद्याला किंवा एखाद्याकडून आपण जर समजा 10,000 रुपये घेतले, तर आपण परत घेतल्याशिवाय सोडत नाही. मग त्याला काय म्हणावं? दान म्हणावं का? नाही. त्याला काय म्हणावं? उसनवार म्हणावं किंवा त्याला मदत म्हणावं, जी परत घेतली जाते ती. संत दिलेलं दान परत घेत नाहीत, संत दान देतात आणि संत कृपा सुद्धा करतात. संत कृपेचे दीप आहेत. नवे नवे संत देवच आहेत. महाराजांनी प्रमाण दिले त्याला, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. संत आणि देव दोन्ही वेगळे नाहीत, तर संत आणि देव दोन्ही एकच आहेत. आणि म्हणून महाराज म्हणतात, संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. एक छोटासा दृष्टांत देतो संत कृपेच्या महिमाचा किंवा संतांच्या कृपेचा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तुकाराम महाराजांचे 14 टाळकरी होते. किती टाळकरी होते? 14 टाळकरी होते. आणि या 14 टाळकऱ्यांमध्ये कोंडीबा लोहेकर हा एक टाळकरी होता. आता कोंडीबा टाळकरी होता म्हणजे महाराज चाली धरत नव्हता, हा प्रमाण पाठ नव्हती. मग कोंडीबाचं काम काय? मृदंग आणजा, मृदंगाला पीठ मळून दे, माईक आणजा, विना आणजा, विना लावून दे. म्हणजे कीर्तनाला लागणारं साहित्य जमवण्याचं काम कुणाकडं? कोंडीबाकडे. असा हा कोंडीबा गावातली अशीच काहीतरी कामं करायचा. आणि एक दिवस तुकाराम महाराज त्यांना भेटले आणि म्हणाले, कोंडीबा, गावात कुणाकडेही जाऊन कसलं तरी काम करत बसू नकोस. तू काय कर, आमच्या सोबत एकदा कीर्तनाला. कोंडीबा पण म्हणाला, उरुसात फिरून जरा कंटाळा झालाय, आता उरूस फिरून झालाय, 2 तास का असना कीर्तनात जाऊन बसा. कळते ना बोल ना. आता सगळीकडे फिरून झालंय, त्यापेक्षा आता काय करूया, झोप येईपर्यंत निदान आजच्या दिवस तरी कीर्तनात जाऊन बसूया. आणि एकदा कोंडीबा तुकाराम महाराजांच्या कीर्तनात जाऊन बसला, इतका दंग झाला, इतका गुंग झाला आणि त्याला कीर्तनाची एवढी आवड निर्माण झाली की त्यानं तुकाराम महाराजांची पाठ सोडली नाही. कोंडीबाला छंदच लागला, उठ सूट रोज भजन आणि कीर्तन. एक दिवस काय झालं,
त्या काळात देहूमध्ये परंपरा अशी होती की आधी तुकाराम महाराजांच्या कीर्तनाच्या अगोदर रामेश्वर भटांचं प्रवचन व्हायचं. 5 ते 6 किंवा 6 ते 7 असं प्रवचन व्हायचं आणि 7 ते 9 हे तुकाराम महाराजांचं कीर्तन व्हायचं. त्या काळात ती देहूची परंपरा चालू होती. आणि एकदा झालं असं की रामेश्वर भट प्रवचनाच्याच वेळेला पुण्याला एका कामानिमित्तानं गेले. इकडे प्रवचनाची वेळ झाली आणि आता प्रवचन कुणी करायचं, कारण रामेश्वर भट तर अजून आलेले नाहीत. आणि म्हणून बसलेली लोक सगळी कुजबुजायला लागली की रामेश्वर भट अजून आलेले नाहीत, आता प्रवचन करणार कोण. तुकोबांना विचारायला लागले, अहो तुकोबा, अजून भट आले नाहीत, प्रवचन सुरू करायची वेळ झाली, आता प्रवचन चालू केलं पाहिजेत, पण प्रवचनकार नाहीत. तुकाराम महाराज म्हणाले, थांबा बाबांनो, येतील रामेश्वर भट, येतील, थांबा. वेळ झाली, रामेश्वर भट आले नाही. लोकांनी विचारलं, आजचं प्रवचन थांबवायचं का. तुकाराम महाराज म्हणाले, नियम मोडायचा नाही, आजचं प्रवचन करायचंच. बरं, कुणी करायचं प्रवचन. महाराज म्हणाले, कोंडीबा इकडे ये. कुणाला बोलवलं, कोंडीबाला बोलवलं. कोंडीबा इकडे ये. कोंडीबाला बोलून घेतलं. कोंडीबा, आजचं प्रवचन तू करायचं. कोंडीबा म्हणाला, खुळं काय शान तुम्ही, मला अजून ज्ञानेश्वरी कळत नाही, हरिपाठ पाठ नाही, भागवत माहीत नाही, भगवद्गीता माहिती नाही, प्रमाण पाठ नाहीत, श्लोक तर नाहीच नाही, आणि मला तुम्ही सांगताय प्रवचन करायला. लोक मला नाही तुम्हाला खुडं म्हणतील. कोण म्हणाल, कोंडीबा म्हणाला. आणि मग महाराजांनी कोंडीबाला जवळ घेतलं आणि कोंडीबावर हात ठेवला. अरे हात ठेविला मस्तकी, देवने प्रसाद केले सुखी. कोंडीबाच्या डोक्यावर हात ठेवला आणि कोंडीबाला सांगितलं, कोंडीबा जा प्रवचन कर जा. कोंडीबा गादीवरती आला. प्रवचन करायला कोंडीबानं सुरुवात केली आणि जे कोंडीबा बोलायला लागला ते कोंडीबाच्या मुखातून ज्ञानेश्वरीच्या ओव्या, उपनिषद वेदांच्या रुच्या, संस्कृत श्लोक, संतांच्या अभंगाचे प्रमाण असे सहज सहज बाहेर पडायला लागले आणि समोर जमलेला श्रोता दोलायमान झाला आणि कोंडीबाच्या प्रवचनात गुंग होऊन गेला. असं हे तासभर चालू आहे आणि त्याच वेळेला रामेश्वर भट आले. रामेश्वर भटांनी लांबूनच बघितलं, प्रवचनाचा कार्यक्रम सुरू झालाय वाटतंय. जरा पुढं आले आणि प्रवचन ऐकायला सुरुवात केली आणि त्यांच्या लक्षात आलं की आज मी नाही म्हटल्यानंतर तुकाराम महाराजांनी कुणीतरी चांगला अभ्यासू पंडित असा वाक्चातुर्य, भाषा प्रभुत्व असणारा वक्ता आजच्या प्रवचनासाठी बोलवलेला आहे. त्यामुळे मध्ये जाऊन व्यत्यय आणण्यापेक्षा मागे थांबू आणि ऐकत राहू. मागे रामेश्वर भट ऐकत थांबले. प्रवचन संपलं. सगळी बसली लोक प्रवचनकाराच्या पाया पडायला आली आणि त्यावेळेला रामेश्वर भट पुढे आले आणि तुकोबांना म्हणाले, अहो तुकोबा, आज मी नाही म्हटल्यानंतर तुम्ही पंडितच वक्ते आणले वाटतं. कुठे आहेत आजचे वक्ते. त्यांच्या वाणीनं मी भारावून गेलोय. त्यांची भाषा ऐकून, त्यांचं बोलणं ऐकून, त्यांची प्रमाण ऐकून, त्यांचे संस्कृत श्लोक ऐकून मी त्यांच्या मोहात पडलोय. मला त्यांना नमस्कार करायचा आहे. कोण आहेत आजचे वक्ते. तुका म्हणाले, अहो हळूहळू थांबा, किती प्रश्न विचारताय. आजचं प्रवचन हे कुठल्या वक्त्यानं पंडितानं केलं नाही, तर आजचं प्रवचन हे कोंडीबानं केलं. ज्या कोंडीबाला काही येत नव्हतं अशा कोंडीबाला कृपा करून बुद्धिमान बनवण्याचं सामर्थ्य हे संतांमध्ये आहे, तुकाराम महाराजांमध्ये आहे. आणि तेच अभंगाचं दुसरं चरण आहे, संत कृपेचे हे दीप करी साधका निष्पाप. दुसरं चरण संपलं. संत कृपेचे हे दीप, संत कृपेचे हे दीप, संत कृपेचे दीप, संत कृपेचे दीप, करी साधका निष्पाप, करी साधका निष्पाप, करी
कुमार कुमार जय कुमार 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 श्री गौरदार तिसऱ्या चरणात महाराज काय म्हणतात? तोची देव भक्त भेदा भेद नाही जात. खरा भक्त कुणाला म्हणावं हो? खरा भक्त कुणाला म्हणावं? खऱ्या भक्ताची व्याख्या काय? ज्याच्यामध्ये कुठलाच भेदाभेद नाही त्याला खरा भक्त म्हणावं. आता आयुष्यभर देवाचं भजन केलं, देवाचं चिंतन केलं आणि घरात जाऊन आई वडिलांना जर मारलं तर उपयोग आहे का? नाही. इथं कीर्तन केलं आणि वाटेत जाताना शेजाऱ्याबरोबर भांडणं करत गेलं, त्याला काय अर्थ आहे का? नाही. आता बघा, माणसं पूजेला बसतात, पूजा करतात आणि त्याच वेळेला जर कुत्र दारात आलं तर हातातलं देव तरी फेकून कुणाला? कुत्र्याला. नामदेव महाराजांच्या ताटातली पोळी पळवून नेली कुणी हो? कुत्र्यानं. कुणी पळवून नेली? कुत्र्यानं. आणि मग कुत्र्यानं पोळी पळवून नेली म्हणून नामदेव महाराज त्यांच्या कुत्र्याच्या माग काठी घेऊन लागले. काठी घेऊनच लागले ना? काय घेऊन लागले? तुपाची वाटी घेऊन लागले. कुणाच्या माग? कुत्र्याच्या माग. की अरे तू कुत्रा नाहीस, तू पांडुरंग आहेस, मला माहिती आहे. तू फक्त पोळी खाऊ नको. पोळी खाताना तुला पोळी ती घशामध्ये अडकेल, म्हणून त्या पोळी बरोबर हे तूप खा, जेणेकरून तुला पोळी रुचकर लागेल. कोण म्हणतंय? नामदेव महाराज. आत्ता समजा जर नामदेव महाराजांच्या जागी तुम्ही असता आणि तुमच्या ताटातली पोळी कुत्र्यानं पळवून नेली असती तर? कुत्रं कुठून आलं होतं, कुठल्या रंगाचं होतं, कसं दिसत होतं, कुठल्या वेळेला आलं होतं, ते बरोबर बघून त्या कुत्र्याचा एक तरी पाय मोडल्याशिवाय आम्हाला समाधान होणार नाही. हे काय आहे? भेद आहे. बघा, संतांना सगळ्यांमध्ये देव दिसतोय. कुणामध्ये देव दिसतोय? सगळ्यांना. संतांना किड्यामध्ये देव दिसतो, मुंगींमध्ये दिसतो, विंचूमध्ये दिसतो, गाढवामध्ये दिसतो, कुत्र्यामध्ये दिसतो, माणसामध्ये दिसतो, शत्रूमध्ये दिसतो, मित्रामध्ये दिसतो, आई वडिलांमध्ये दिसतो, भावा बहिणीमध्ये सुद्धा दिसतो. आणि म्हणून महाराजांनी त्याला प्रमाण दिले. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विना झाड नाही होता, विठ्ठले विना झाड नाही होता, विठ्ठल
टाळ टाळी समोर टाळी तुका म्हणे आता नाही दुसरे विठ्ठलपुरीचे दैवत 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 विठ्ठल विठ्ठ मोतजीत विठ्ठल पुण्याने पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलचे काय म्हणतात महाराज तोची देव भक्त भेदा भेद नाही जात म्हणजे विठ्ठल बाप आहे विठ्ठल माय आहे विठ्ठल चुलता आहे विठ्ठल भगिनी आहे विठ्ठल भ्राता आहे आणि पुढे जाऊन म्हणतात विठ्ठले विना चाड नाही गोता म्हणजे तुमचा गोतावळ्यामध्ये सुद्धा विठ्ठलच आहे फक्त त्यांच्याकडे विठ्ठल म्हणून बघता यायला हवं आम्ही विठ्ठल म्हणून बघत नाही भावाकडे बघताना वाटेकरी म्हणूनच बघतो काय म्हणून बघावं विठ्ठल म्हणून बघावं म्हणजे काय की सगळीकडे विठ्ठल पाहता यायला हवा बघा नामदेव महाराज भेटायला गेले विसोबा खेचरांना आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि विसोबा खेचर कुठं बसले होते हो सोफा सेटवर कुठं बसले होते विसोबा खेचर पिंडीवर पाय ठेवून बसले होते जिथं आपण फुलं घालतो अभिषेक करतो अशा पिंडीवर विसोबा खेचर पाय ठेवून बसले नामदेव महाराज भेटायला गेले आणि म्हणाले अरे काय बाबा तू देवाच्या पिंडीवर पाय ठेवून बसलास तुला अक्कल आहे का नाही विसोबा खेचर शांतपणे म्हणाले की नामदेवा तू असं कर हे माझे पाय उचल आणि जिथे पिंडी नाही तिथं माझे हे पाय ठेव नामदेव महाराज पुढे आले विसोबा खेचरांचं पाय उचलले आणि बाजूला ठेवायला गेले तिथं पाय ठेवतात तोपर्यंत तिथं दुसरी पिंडीवर आली तिथला पाय उचलून दुसरीकडे ठेवतात तर तिथे पिंडीवर आली परत मागे ठेवायला जातात तर पुन्हा तिथे पिंडीवर आली नामदेव महाराज कोणात पडले आता पाय कोठे ठेवू जिकडे तिकडे महादेव म्हणजे पाय ठेवायला सुद्धा जागा नाही इतकं काय आहे सगळीकडं तो पाहता यायला हवा आणि म्हणून देव आणि भक्त दोन्हीमध्ये खरा भक्त कोण की ज्याच्यामध्ये भेदाभेद नाही तो त्याला भक्त म्हणावं त्याला संत म्हणावं आणि मगाशी सांगितलं संत आणि देव दोन्ही वेगळे नाहीत सुंदर प्रमाण दिले बघा लोपले ज्ञान जगी कोणे लोपले ज्ञान जगी ते कोणी लोपले अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा
कीर्तनेन ती कोणी अवतार पांडुरंग नाम ठेविले. म्हणजे संत आणि देव दोन्ही वेगळे नाहीत, भक्त आणि देव दोन्ही वेगळे नाहीत. हा भेद ज्याला कळला आणि जो अभेद्य झाला तोच खरा भक्त आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. किंवा आमचं ब्रीद वाक्य आहे बघा, विष्णुमय जग हा वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. म्हणून महाराज म्हणतात हरी तोची देव भक्त भेदाभेद नाही जात. तिसरं चरण संपलं. चौथ्या चरणावरती या तुका प्रेमे नाचे गाये. काय म्हणतात? तुका प्रेमे नाचे गाये गाणी यात विरोनी जाये. महाराज बघा, आमच्या वारकरी संप्रदायामध्ये कशा आहे, काही माणसं गात पण नाहीत आणि नाचत पण नाही. ते अशी टाळ घेऊन उभे असतात. शेवटपर्यंत त्यांच्या वागण्यात, हालण्यात, बघण्यात बदल होत नाही. अशी झाली की ते अशीच 2 तास ते अगोदर स्टॅच्यू म्हणत नाहीत काय, तशी होऊन बसतात ना ते. त्याला सूक्ष्म अक्रूर हृदयाची म्हणा. काही जण गातात पण नाचत नाही, त्यांना गायक म्हणावं. काय म्हटलं? काही जण गातात पण नाचत नाही, त्यांना काय म्हणावं? गायक म्हणावं. काही जण नाचतात पण गात नाहीत, त्यांना नट म्हणावं. त्यांना काय म्हणावं? नट म्हणावं. आणि काही जण नाचतातही आणि गातातही, त्यांना वारकरी म्हणावं. त्यांना काय म्हणावं? वारकरी म्हणावं. आणि म्हणून आम्ही वारकरी आहोत. आम्ही नाचतो सुद्धा. म्हणून म्हटलंय नाचू कीर्तनाचे रंगे नाचू कीर्तनाचे नाचू कीर्तनाचे नाचू कीर्तनाचे ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. ज्ञानदीप लावू जगे, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. नाचावं कुठं हो? सांगा, नाचावं कुठं? कीर्तनात नाचावं की वरातीत नाचावं? कीर्तनाचे निनत नाच. ज्ञानदेव तुकारामवर नाचावं काय नागिन काढून नाचावं? दोन्हीतला फरक लक्षात आला ना? नाचावं कुठं तर कीर्तनामध्ये नाचावं. तुम्ही आम्ही नाचतोय, बाकीची मंडळी कीर्तनात नाचायला, दिंडीत नाचायला लाजतात. पण एक सांगू का, नामदेवांच्या कीर्तनात स्वतः पांडुरंग नाचत होते. आणि इतकं नाचत होते की नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. अहो, नाचताना देवाचं धोतर फिटलं, इतकं भान हरपून नाचत होते. आता नाचताना आमची घडी मोडत नाही. कारण असं नाचता यायला हवं. असं कोण नाचलं हो? असं नाचले गोरा कुंभार. असं कोण नाचले? गोरा कुंभार. आपल्या सगळ्यांना ती कथा माहिती आहे, पण माझ्या निरूपणाचा तो भाग आणि माझ्या प्रमाणाचा दृष्टांत म्हणून मी सांगून जातो. तुका प्रेमे नाचे गाये गाणी यात विरुणी जाये. गोरा कुंभार माती उडवत होते
आणि माती तुडवत असताना त्यांनी विठोबा रुक्माईचं भजन चालू केलं आणि विठोबा रुक्माई म्हणत म्हणत नाचायला लागले, चिखल तुडवायला लागले. आणि तुडवत असताना त्याच वेळेला त्यांचं लहानसं बाळ रांगत 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 चिखलाजवळ आलं. आणि चिखलाजवळ आल्यानंतर गोरा कुंभारांना त्याचं भान उरलं नाही. त्या अंगावरती पाणी पडतंय म्हणून ते बाळ पाण्यात जायचं म्हणून त्या चिखलातल्या पाण्यामध्ये गेलं आणि गोरा कुंभारांना त्याचं जराही भान नाही. ते विठोबा रुक्माईच्या गजरात नाचायला लागले आणि नाचताना आपलं स्वतःचं मूल पायात आलंय याची जाणीव सुद्धा त्यांना राहिली नाही. इतकं नाचले, शेवटी स्वतःचं पोटचं बाळ तुडवून गोरा महाराजांनी मारलं. भान राहिलं नाही. आणि त्याच वेळेला त्यांची पत्नी पाणी घेऊन आली आणि बघतात तर काय, गोरा कुंभार विठोबा रुक्माई म्हणून नाचत आहेत आणि आपलं युवलसं पोर पायामध्ये रक्तबंबाळ होऊन चिखलानं माखलेलं आहे. आणि म्हणून तिनं घडा टाकला, धावत येऊन मुलाला उचललं आणि गोरा कुंभारांना ढकललं. अहो काय केलं? असलं कसलं तुमचं भजन, असले कसली तुमची विठोबा रुक्माई की स्वतःच्या पोटचं बाळ तुम्ही तुडवून मारलत. पापी आहात तुम्ही, पापी, आणि तुमचा देव सुद्धा पापी आहे. स्वतःच्या पोटच्या मुलाला पायात तुडवल्यामुळं गोरा कुंभारांना हे सहन करावं लागलं, ऐकावं लागलं. आणि एक दिवस त्याच गोरा कुंभारांनी शपथ घेतली की पत्नीला स्पर्श करणार नाही. आणि न कळत रात्री स्पर्श झाला म्हणून त्यांनी स्वतःचे हात कलम करून घेतले आणि तेच तुटलेले हात घेऊन एक दिवस नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये गेले. आणि नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये असंच कीर्तन रंगलं आणि नामदेव महाराजांनी विठोबा रुक्माईचं भजन चालू केलं. आणि त्या वेळेला त्याच नामदेव महाराजांच्या कीर्तनात टाळी वाजवा असं म्हटल्यानंतर ते छोटेशा हात गोरा कुंभारांनी वरती केले, त्यांनी टाळी वाजवायला लागले आणि अक्षरशः त्याच तुटलेल्या हातांना खरे हात फुटले. हे नामदेव महाराजांच्या कीर्तनातली आणि विठोबा रुक्माईच्या भजनाची ताकद आहे. एवढंच नाही, ते भजन रंगात आलं, विठोबा रुक्माई, विठोबा रुक्माई. आणि तेच भजन चालू होत असताना असंच टाळकऱ्यांमधून त्यांचं पायात तुडवलेलं मूल धावत धावत परत आलं आणि गोरा कुंभाराने उचलून घेतलं. देवा काय केलंस? माझ्या भक्तीचं फळ मला दिलंस देवा. माझ्या पायात तुडवलेलं पोर मला तू परत दिलंस. मी तोडलेले हात तू मला परत दिलेस. ही तुझ्या भक्तीची महिमा आहे, हे तुझ्या भक्तीचं फळ आहे देवा. हे उपकार तुझे मी कसे फेडू? ही माझी पुण्याई आहे आणि हे तुझ्या भक्तीचं फळ आहे. गेलेले हात गोरा कुंभार महाराजांना परत मिळाले, तुडवलेलं मेलेलं मूल गोरा महाराजांना परत मिळालं. हे भक्तीचं फळ आहे. हे भक्तीचं फळ कधी आहे? ज्या वेळेला त्याच्या भजनामध्ये आनंदानं, त्याच्या गाण्यामध्ये आनंदानं आपण नाचू, गाऊ आणि गाण्यामध्ये विरून जाऊ, त्यावेळेला हे फळ येतं. आणि म्हणून महाराज अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये सांगतात, तुका प्रेमे नाचे गाये गाणी यात विरुणी जाये. अशी भक्तीचा महिमा आहे आणि असा संतांचा महिमा आहे. आणि हाच संतांचा महिमा तुमच्या समोर धावत्या गतीनं प्रकट करण्याचा प्रयत्न केला. बाहेर सगळीकडं चमचमाट रंगीबिरंगी सगळं असताना आणि अशी थंडी असताना सुद्धा इतकी सगळे आपण जमलात. असं कीर्तन झालं पाहिजे, कारण इथं भक्ती आहे, इथं देवाचं संतांचं महिमान आहे आणि ते आपण अनुभवलं पाहिजे. झालेली सेवा समस्त मुरगुडकरांच्या आणि या उत्सव समितीच्या अध्यक्ष भुई सर, सचिव जाधव सर, त्यांच्याबरोबर त्यांचे काम करणारे सगळे सहकारी, उपस्थित सगळे नगरसेवक आमचे राऊत साहेब आहेत,
आणि इथं जमलेले सगळे ग्रामस्थ, बाहेरून गावावरून आलेली लोक आहेत, त्या सगळ्यांच्या चरणी अर्पण करतो. कारण उरुसामध्ये उद्याचा कार्यक्रम असून सुद्धा हा कार्यक्रम सुद्धा ठेवलेला आहे. त्यामुळं पहिल्यांदा मुरगुरकरांचं मनापासून अभिनंदन. मगापासून माझ्यासाठी वाजवलं, आता स्वतःसाठी वाजवायला हरकत नाही. ही समोर जी तुमच्या समोर लहान मुलं दिसतात, ही गेली 4-5 वर्ष यांना तयार करण्यासाठी मी धडपडतो आहे. रोज 6 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत माझ्या घरात असतात. शनिवार रविवारी आमचं भजन असतं, हरिपाठ असतं. परत सोमवारी आमची रामलिंगाची आरती, गुरुवारी माझ्या घरात स्वामी समर्थांची आरती. आणि असं सलगपणे हे चालू आहे. अभ्यास करतात, सोबत येतात. आता हा आमचा भाव्या बरोबर 5 वर्षाचा आहे. माझ्या वडिलांची मेरा शिका देवा हा पूर्ण अभंग तोंडपाठ आहे. म्हणजे काय, आताची वेळ मला वाटते तुम्हाला सुद्धा झोप आलेल्या आहेत, पण अजून भाव्याला झोप आली तुला नाही का? म्हणजे तुम्हाला झोपा आलेत, अरे आमच्या कार्यकर्त्यांना अजून झोपा आलेल्या नाहीत. हे भक्तीचं फळ आहे, हे पुण्याई आहे. आणि मला वाटतं राऊसाहेब, परमेश्वरानं माझ्याकडून हे करून घ्यायला चालू केलंय. मी मात्र निमित्त आहे, करणारा मात्र तो आहे. त्यामुळं अशा मुलांना तुमच्याकडे घेऊन येण्याचा योग आला. मुरगुडचा आता मी अगदी जवळचा झालोय, कारण कॉलेजला सदाशिवराव मंडलिक या महाविद्यालयामध्ये असल्यामुळं कीर्तनाच्या माध्यमातून ही सगळी आमची मंडळी वारकरी मंडळी जवळचे राऊसाहेब. आणि विशेष करून होडगे सरांचं माझ्यावरती विशेष प्रेम आहे, म्हणून मी इथं आहे. मग ते कॉलेजमध्येही आणि इथंही त्यांच्याशिवाय हे शक्य नाही. मराठीचं एक चांगला अभ्यासक आणि संत साहित्याबद्दल सुद्धा विशेष जिव्हाळा, म्हणून ही कीर्तनाची सेवा त्यांनी सुचवली. जाधव साहेब आणि भोई सर आले होते आमच्या कॉलेजमध्ये, त्यावेळेला म्हणाले की सरांचं कीर्तन ठेवूया. आता जी टॉकीजवरून जाऊन आल्यापासून सगळीकडे महाराज कीर्तनच चालू आहेत. त्यामुळं काल एक गॅप टाकला, कारण का मुरगुडमध्ये आपली कर्मभूमी मुरगुड, त्यामुळे मुरगुडमध्ये कीर्तनाला येण्यासाठी बाकी सगळं टाळून इथं येण्याचा योग आला. कीर्तन महाराज असतील, आमच्या हसूरचे महाराज असतील, सगळ्यांनी साथ केली. त्यामुळे झालेली सेवा. इथं जमलेले गायनाचार्य, मृदंगाचार्य, टाळकरी, सगळे ग्रामस्थ, उत्सव समिती, तसेच आमचे गुरुवर्य भाऊसाहेब पाटील महाराज, शिवाजी पाटील महाराज यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला इथंच पूर्णविराम देतो. हरी न्यूनते पुरते अधिकते सरते, करून घ्यावे तुमते विनवितो असे. तुकानाचे प्रेमे छंद, नाचे गाय, तुका प्रेमे गाये तुका प्रेमे नाचे गाये, तुका प्रेमे नाचे गावे, तुका प्रेमे गाये, तुका प्रेमे नाचे गाये, तुका प्रेमे नाचे गावे, तुका प्रेमे नाचे गावे. गाणी तुका प्रेमे नाचे गावे. गाणी आत विरोनी जाय
गालियात विरुंद गालियात विरुंद संत कृपेचे दीप संत कृपेचे दीप पुढे मामा संत कृपेचे दीप 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 करी साधका निष्पाप करी